अधिकारी विचारांच्या महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो। आज आपल्या या उदगीर शहरामध्ये परमपूज्य बोधिसत्व महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले वंदनीय भिक्खू संघ, मंचावर उपस्थित राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार श्री बाबासाहेब पाटील साहेब, राज्याचे राज्यमंत्री माननीय नामदार इंद्रनील नाईक साहेब, ज्यांनी हा देखणा सोहळा अर्थात ही उदगीर नगरी नटवली सजवली ते या मतदारसंघाचे भाग्यविधाते राज्याचे माजी मंत्री आणि सन्माननीय आमदार संजय बनसोडे साहेब, मंचावर विराजमान लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब, इतर उपस्थित असलेले ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आणि माजी खासदार आमचे मार्गदर्शक प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर, अजितदादांच्या वतीने या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ बंधू अनिल ढिकले साहेब, सातारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब सोरसकर, मंचावर उपस्थित महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, आदर्शजी शिंदे आणि त्यांचा पूर्ण संच ज्यांनी आपल्याला या ठिकाणी उद्बोधन केलं, त्याचप्रमाणे माझ्या डाव्या हातावर असलेला सर्व भिक्खू संघ, या सर्वांना मी प्रथमतः मानाचा मुजरा करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। खरं तर आज मला दोघा तिघांनी प्रश्न विचारला की अजित दादा येणार होते तर दादा का आले नाहीत, या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी इथे उभा आहे। मी आणि बाळासाहेब सारस्कर, इंद्रनीलजी नाईक आम्ही सकाळपासून दादांच्या सोबत आहोत। दुपारी 2 वाजता आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे आदरणीय सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांचे वडील, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यपाल माजी खासदार रासू गवई साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण अमरावती शहरामध्ये दुपारी 3 वाजता होतं। त्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा निमंत्रित होते। पावसाचं भक्कम वातावरण होतं आणि अशा वेळेस यवतमाळवरून पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आटोपताना जात असताना वेळ पाहून दादांनी मला आणि इंद्रनील नाईक साहेबांना सांगितलं की तुम्ही दोघं उदगीरला जा आणि आमचा जो काही संदेश असेल तो घेऊन जा, पण कार्यक्रम विस्कळता कामा नये। मी म्हटलं दादा इतका मोठा कार्यक्रम आहे, बनसोडे साहेबांची नाराजी येणं साहजिक आहे। तिथे उदगीरला गेल्यानंतर अनेक भीम सैनिक, आपले भीम अनुयायी, आपले शिवशाहू फुले आंबेडकर, महात्मा बसवण्णावर जीव ओढणारे सगळे कार्यकर्ते विचारतील। ते म्हणाले तुला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास किती माहित आहे? मी म्हटलं माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मला माहित आहे। तुला म्हणत बाबासाहेबांबद्दल मला 2 ओळी तू सांग। म्हटलं बाबासाहेब हे भारतीय संविधानाचे शिल्पकार होते, हेच लहानपणापासून आम्ही ऐकत आलो आणि ते वास्तव आहे। त्यामुळे याच्या पलीकडे तुला सांगतो, म्हणजे आम्ही दिग्रस दारवा क्रॉस करत असताना हा विषय आहे। ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार होते, बरोबर आहे, पण भाकरा नांगल सारखं धरण जे पंजाबमध्ये त्यांच्याकडे ऊर्जा खातं असताना पाण्यापासून वीज निर्मिती होऊ शकते, हे भाकरा नांगल धरण ही संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स मध्ये द प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा शोध प्रबंध तयार केल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1 एप्रिल 1935 ला जी भारतामध्ये स्थापन झाली, त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। बाबासाहेब आंबेडकरांनी किती मिनिटं झाली? 2 मिनिटं वेळ आहे, त्यातला 1 मिनिट संपला। बाबासाहेब आंबेडकर हे शेतकऱ्यांचे नेते होते। बाबासाहेब आंबेडकरांनी अवैध सावकारी बंद केली होती। जसं आता तुम्ही सांगितलं स्त्रियांवर असलेला उपकार, म्हणजे हा जो पुतळा आपण उभारला, पुतळा उभारताना फटाक्याची आतिषबाजी होत असताना अर्धाकृती चंद्र आकाशात दिसतोय। अनेक लोक भाषण देताना सांगतात की सूर्यचंद्र आहे तोपर्यंत बाबासाहेबांच्या संविधानाला धक्का लागणार नाही। मी त्याही पुढे जाऊन सांगतो सूर्यचंद्र नसेल
तेव्हा सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या देशाला, या प्रत्येक मानवाला हे दिशा दाखवणारा असेल. बाबासाहेब आंबेडकर जर शेतकऱ्यांचे नेते होते, बाबासाहेब आंबेडकर जर स्त्रियांचे नेते होते, बाबासाहेब आंबेडकर जर मानव मुक्तीचं आंदोलन उभे करणारे भारत भाग्य विधाते होते, तर मी शेतकऱ्याच्या कामाला प्राधान्य देण्याकरता जातो. म्हणून आज शेतकऱ्याच्या संदर्भातली जी अडचण आहे, म्हणजे 31,000 कोटी रुपये काल